वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी तुमचा भाऊ एस के आणि माझं होता अभि आणि मग आक्या एक व्हिडिओमध्ये. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता अजून हा नवीन ब्लॉग चालू आहे ना. हा ब्लॉग आम्ही जाऊन हाकानी बेटवर हाकानी बेट कोणता हाकानी बेट आहे, कसा हाकानी बेट आहे दाखवणार आहे. हा बोला ना मध्ये बोला. बोलल आपण पाहू हाकानी बेट. चला चला हाकानी बेटाला जायचं. चला चल राहता बस. चांगला घे व्हिडिओ जरा लांबून जरा चांगला आहे. नागपूरला जाता जाता एक मला आहे का कविता सुचलेली आहे. कविता आहे का मला जायची कुठे जायचं रे? हाकानी बेट चाकूर. चलो हाकानी बेट. चलो हाकानी बेट. हाकानी बेट. हॅशटॅग हाकानी बेट. हॅशटॅग बेबीज. हॅशटॅग. तुला माहित आहे का काय गाडी कसं चालते? अरे तुला माहित नाही का? मला माहित आहे गाडी कसं चालते. काय राव सरळ चालते. भाऊ विदेश का क्या होगा? अब देश का क्या होगा? पहले मैं तो कुछ बन जाऊँ, बाद में देश को देखूंगा. भाऊ दर्द भरे कहानी. हाँ या ब्लॉग मध्ये तुझं लागणार आहे. ब्लॉग तर घरच्यानं बघितला भाऊ तुझा. वहिनी दिले आनंद तुला माहित आहे का? आकाशच्या भाऊ लग्न करून जावा. प्रेम प्रेम लग्न. प्रेम कसं असते? प्रेम कसं असतं भाऊ? जाळा असते. लग्न नाही नाहीतर मग तेल तुझ्या बोल की काय करतो. आकाश भाऊ वहिनीसाठी लिहिलो आहे नाही. कृपया कोणत्याही पोरीनं युट्यूबला मेसेज करू नये. आकाश भाऊची आयडी दे वगैरे. येत असतील तर तू बार ब्लॉक करून टाका. अरे मग तू काय वहिनीसाठी जायला नाही का? हा मग तुला मग काय करत आहे दुसऱ्या पोरी? वहिनी तुझ्या बरं का भाऊ नाही बिघडला आहे. हो भाऊ आपलं सांगायचं आमचं काय ना देखील माहिती आहे उजड़े हुए रियासत के सुल्तान है. माझं पेट्रोल संपलं होतं. पेट्रोल पंप गाडी लावायचं नाही. तुला काय वाटतं? सगळ्या बोले काय बी म्हणू भाऊ मित्रांनो, सगळ्या काय बी म्हणू आपलं आपलं काम करायचं, पोट भरायचं, खाटात राहायचं. तुम्ही उद्या काय म्हणत सगळ्या बोले. सगळ्या बोले सगळ्या बोले पो. ए सदा भया इकडे कसं मोठे बंधू आलेले आहेत. आम्हाला सदाभाई भेटला इकडे. सदाभाई कुठला नाव? हो इकडे जाऊन आलो का? इकडे तुम्ही ब्लॉग मध्ये जाऊ द्या म्हणजे काय कुठे गेला? कुठे गेला? पुरी बघायला चालस का कॉलेजला? होय नाही त्याला चालू मी वैभवचं बड्डे. चला बोला काय बड्डे करू. वैभव लॉजवर चाला. सदाभाई जरा तोंड दाखव की ब्लॉग बंद करा आता. एक गाणं म्हणतो. तर मित्रांनो आता आलो आहोत आपण माझ्या कॉलेजवर. माझं कॉलेज आहे भाई किशनराव देशमुख चाकूर. माझं इथे M.Com.ला ॲडमिशन आहे. तुमच्या भावाचे 3 विषय बॅक गेलेत. जसे की जाणारच होते. आपला लय अभ्यास होता तो काय सांगायचं. आता ते तुमचा भाऊ मार्क मेमो आणायला आलाय. चला जाऊ कॉलेजमध्ये. चला कॉलेज दाखवतो तुम्हाला. या 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 तुम्ही बघू शकता. हे माझं कॉलेज आहे. इकडे क्लासरूम आहेत M.Com.चे.
आणि हे कॉलेज आहे खाली, हे कॉलेजचं ग्राउंड आहे इकडं. हे लोक थांबले तिकडे बघा. ओय चोर हो, हे चोर हो. आता आम्ही जेवायला आलोय. आता आम्ही पुरी भाजी आणि खिचडी घेतली. आम्ही कॉलेजवर गेलो होतो माझ्या M.Com फर्स्ट इयरचा मार्क वाढण्यासाठी फेअरचा, पण मार्क म्हणजे काही भेटला नाही. तिथल्या स्टाफने सांगितलं की ॲडमिशन पावती वगैरे आणायला, ॲडमिशन पावती काय आपण घेऊन गेलो नव्हतो, त्यामुळं मला मार्क म्हणून भेटलं नाही. आता शेवटचा चान्स आहे M.Com क्लिअर म्हणजे फर्स्ट इयर क्लिअर करण्याचा. ते त्यांनी सांगितलं की 3 विषय दाखवायचे, 3ला 3 काढावं लागतील, नाही तर परत फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यावं लागतं. आता लई वैताग आला, डोक्याला टेन्शन आलं. म्हणजे जेवण करतो, बाकीचं काय. आपण आलोय आता हाकानी बेटीवर. तुम्ही मागे बघू शकता. आता हे सगळं यात्रेचं नियोजन चालू आहे. 22 तारखेला हाकानी बेटीची यात्रा आहे, खूप मोठी यात्रा भरती. आता हे पूर्ण जे नियोजन चालू आहे, आता 22 तारखेचं नियोजन चालू आहे, कारण यात्रा भरती 22 तारखेला. बघू शकता तुम्ही रातपाळणे वगैरे हे सगळं काय. 22 तारखेला म्हणजे पूर्ण जाम हाकानी बेट फुल क्राऊड, एकदम जाम. फुल गर्दी असते यात्रेला इथं. हाकानी बेटीची जत्रा फुल भरती. इथं खूप खेड्यापाड्यातून लोक येतात इकडं यात्रेला. मेन म्हणजे तर मोत का कुवा. मेन म्हणलं तर मोत का कुवा बघायसारखं जायचं नाही. बघितलं नाच करते काय, यायलाच लागते. 22 तारखेला यायलाच लागते हाकानी बेटला. यावं लागते का नाही पूर्ण कुटुंबासोबत सहकुटुंबासहित 22 तारखेला हाकानी बेटेच्या यात्रेला येणे म्हणजे येणे अनिवार्य आहे. लाभ घेणे आणि ते हाकानी बेटेच्या यात्रेला यायचं. खोट बोलायचं. खोट बोलायचं नाही. चला आता हाकानी बेट कॉपी बी करायची पिणारी माणसं. चला तुम्हाला आता हाकानी बेटेचं वरचं दाखवता व्ह्यू कसा आहे काय नाही. तर आता आपण बघत आहोत हाकानी बेटाच्या पायथ्याशी जी पायऱ्या आहेत, आपण तिथं आहोत. आता आपण तिथून एका वर चढणार आहोत. तर ही जी मजा आहे आपल्यासोबत, तुम्ही बी एन्जॉय करा. लेट्स गो गाईज. चला कम ऑन, फॉलो मी. चला आता आम्ही हाकानी बेटाच्या पायऱ्यावर आलोय. आता पायऱ्या चढतोय. तुम्ही पायऱ्या बघू शकता किती पायऱ्या आहेत. एवढ्या पायऱ्या, आईचा घो आईला एवढ्या पायऱ्या. अरे कसल्या पायऱ्या दिसतात ती. आता लई बेकार हालत होणार आहे चालायला. चला 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 चला. वरती लातूर जिल्ह्यामध्ये आपल्या हाकानी बाबा रुसल वरून फेकून देईल गुपचूपच नाही तर. म्हणलं होतं का नारळ असं पाया पडायचं. मनात श्रद्धा पाहिजे फक्त रे. काय बी नसते नारळ बिरळ फुलं बिलं काय बी नसते. अबे तुम्हाला पकडून आणलो नाही बे, माझ्यासोबत आला. जरा बघा जरा कॅमेऱ्यामध्ये. नाही बघा मेन म्हणजे सांगायचं म्हणलं तर लातूर जिल्ह्यामध्ये अशी 2 बेट आहेत. हा, एक वडवलचा बेट एक आहे, संजीवनी बेट त्याला असं नाव दिलेलं आहे. दुसरं म्हणजे आपला इचापूरचा हाकानी बेट. महागाचा योग कसला. अरे कुठपर्यंत आलो आपण. चला चला चढ पायऱ्या चढ पायऱ्या चढ. अबे कॅमेरा पकड दाखव ना. बघ बाहेरचा. तुम्ही मागचा व्ह्यू बघू शकता कसा आहे काय नाही. एक नंबर व्ह्यू आहे. कसली भारी दिसतो बघ. काम चालू आहे जत्रेचं. तयारी चालू. आक्याकडे दाखव कॅमेरा. थकला चलून चलून पुष्ट होत येतो. चला 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 अजून राहिले वर. चला
आख्या पळाला मग आख्या पळा आख्या पुढे पळाला आख्या पडची आख्या तर म्हणे धरून न्यावं लागेल तुला. पोर आहेत वाटतं हे काम चालू नाही घ्यायचं. मागचं मग कुठपर्यंत जरा किती चढला बघ. अरे हा भाई बघा एवढ्या पायऱ्या चढून आल्यावर बघा रे बाबा. साहेब मी हारलो मी हारलो साहेब. धन्यवाद जिरली आमची. जिरली खालेल तेवढं जिरलं. धन्यवाद जिरली आमची. आमचे मित्र सेवामध्ये लागलेले आहे देवाच्या. वरी बघाले हस ना ओ पाजी कधी हसविली खरं. हे बघा बघू शकताय ही वाघाची गुफा आहे. इथं वाघ बसतात. वाघ बसतात. होय बसतात का. बसतात की. बसतात म्हणा वाघ बसतात. चला वर जाऊया अजून. होय बघ कसला आहे मागचा मस्त व्हिडिओ आहे. अप्पा चला शेवटी आम्ही पोहोचलो हाकानी बेटीवर. जायचं होतं आम्हाला तिथं. हे बघा आम्ही पोहोचलो वरी पोहोचलो पण घाम गळालेले. तर पायऱ्या चढून चढून घाम गळाला त्याच्यात अजून दगड पण उचलला. ए इकडे या जरा. खोट नाही खरंच जिरली साहेब आमची. 22 तारखेला तर आपल्या इथं थांबायला काहीतरी थांबायला बघू शकता. नाही साहेब अरे असं जायचं बापरे. असतं. हो हे फिरा जायचं असतं. फोटो नाही काढत रे. कुठे आता देवाच्या दरबारात विनाकारण. या इकडे या. अरे तुला काय करायचं. गाईस तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो बघू शकता. एकच नंबर. आपण वरी आले एकदम थंड वार सुटला. हे बघा कसं व्ह्यू बाहेरचा. व्हिडिओ बनवता बनवता मीच उद्या स्टेटसला पडायचं पोरांच्या सावकाश. दगडावरती थांबलं. आता आम्ही दमलो नाही का पायऱ्या चढून चढून. पायऱ्या पण चढल्या हाकाने बेट पण चढलो आम्ही. आणि लय दगड दगड होता म्हणलं तर गुफा पण दाखवली वाघाची. हा आम्ही लय मोठा दगड उचलला. आम्ही दमलो आणि शेवटी आम्ही हाकाने बेट जिंकला. म्हणजे पोहोचलो वर. जिंकला नाही लोक हानतील आम्हाला. जिंकला म्हणलं. 22 तारखेला हाकाने बेटाची जत्रा आहे मित्रांनो. इथं असं नाही की फक्त मुस्लिम समाजाचेच लोक येतात असं काय नाही. हिंदू मुस्लिम बौद्ध म्हणजे प्रत्येक जाती जमातीचा प्रत्येक जाती धर्माचा माणूस इथे येतो पाया पडतो जत्रेचा आनंद घेतो. असं इथं कोणत्या जाती धर्माला एकट्याला यायला असं बंदी नाही किंवा फक्त याच लोकांनी यायचे असं काय नाही. इथं आजूबाजूचे खेडेपाड्याचे जे लोक आहेत ना हा हाकाने बेटाची यात्रा पूर्ण असं मिळून मिसळून साजरा करतात असं काय नाही. म्हणजे कोणत्या एकट्याला या जाती धर्माला इथं असं परमिशन आहे असं काय नाही. सर्व जाती धर्माचे लोक इथे येतात. सर्व नारळ वगैरे फोडतात. इथं दर्गा आहे. दर्गा आहे तिथं नारळ वगैरे फोडतात हार चढवतात फुलं टाकतात दर्शन वगैरे घेतात आणि यात्रेचा आनंद घेतात. बाकी तुम्ही दोघं काय बोलणार आहे का. बोला रे. हां
धर, मला जाऊ दे, मला जाऊ दे. आता तुम्ही बघू शकता आम्ही एकदम टोकावर आहे, हाकाने बेटेच्या टोकावर. मागचा व्ह्यू बघू शकता, पूर्ण शेती वगैरे दिसायला लागले लोकांची, आपली नाही लोकांची. आणि आता आम्ही हा ब्लॉग इथं संपवणार आहे. हा शेवटचा पार्ट आहे ब्लॉगचा शेवटचा पार्ट आहे. आतापासून हात जोडू नको, हा शेवटचा पार्ट आहे. आणि इकडचं तुम्ही बघू शकता व्ह्यू भारी आहे. आणि 22 तारखेला संध्याला आहे. इथली जत्रा 23ला किंवा 24ला असेल, बहुतेक 23लाच असेल, कारण इथल्या एका चाचाला विचारले आम्ही. 22ला संध्याला आहे, 23ला यात्रा भरली इथं. आम्हाला जरा कन्फ्युजन झालं होतं, 22ला यात्रा आहे पण नाही, 22ला संध्याला आहे आणि 23ला यात्रा भरेल. आणि आता आमचा ब्लॉग इथंच आम्ही संपवतो, संपला असं जाहीर करतो. बाकी तुमच्या दोघाला काय बोलायचं, माहिती सांगायची, काय बोलायचं? तरी मी काय म्हणतो, इकडे लाईक कमेंट शेअर, माझ्याकडे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. कारण गावाकडची मुलं काहीतरी करतायत नवीन, त्यांचा तुम्हाला पण अभिमान असायला पाहिजे. मराठी माणसाचा अभिमान बाळगा, होय, मराठी असल्याचा अभिमान बाळगा. जय महाराष्ट्र, जय हिंद. आता हाकानी बेटचा ब्लॉग इथं संपवतो, भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. चला येतो, बाय बाय.